कायदेशीररित्या जरी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या बऱ्यापैकी व्याख्या डेफिनेशन्स किंवा फिक्स असल्या तरी सामाजिक दृष्टीने पण मला असं वाटतं त्या वेगळ्या अनुषंगाने फिक्स आहेत. पण महिलांच्या खास करून लैंगिक शोषणाच्या ज्या आहेत त्या अधिकाधिक तशा केसेस समोर येताना आपल्याला दिसतात. अगदी पर्टिक्युलर सिंगल यांची पण महिलेची मुलीची पण समोर येताना दिसत आहेत एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला त्यांचा कन्व्हिक्शन रेट जो आहे म्हणजे त्या गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा होण्याचं प्रमाण मात्र अत्यल्प दिसत आहे. अशा वेळेला याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाच्या केसेसवर चर्चा अधिक होते आणि त्याच्यावर काम जरा कमी होतं असं नाही वाटत का विनायक सर? मला असं वाटतं सामाजिक अनुषंगाने तुम्ही याच्यावर प्रकाश टाकू शकाल आणि परिक्रमा तू कन्व्हिक्शन रेटवर व्यवस्थित सांगू शकशील. विनायक सर. याच्यात मला 2-3 मुद्दे सांगायचे वाटतात. पहिलं तर असं आहे की जेव्हा स्त्रीला कळतं की हो आपण नागवले जातोय आणि आपलं शोषण होत आहे, त्यावेळेस आपण विचार करू शकतो की तिची काय मनावस्था झाली असेल. आणि ही गोष्ट इतकी भयंकर असते तर ती बाहेर सोडा, ती कुटुंबात सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे माझ्यावर असा माझं लैंगिक शोषण झालंय हे ती नवऱ्याला सांगू शकत नाही, बाहेर तर मीडियाला आणि तक्रार करायला तर सोडूनच द्या. म्हणजे गुन्हा घडलाय हे उघड व्हायलाच काहीतरी निमित्त लागणार, त्याशिवाय ते तो ओपन होणारच नाही. हा पहिला मुद्दा आहे सगळ्यात गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की समाजामध्ये आजही या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर स्त्रीलाच आरोपी करणं असा समाजाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे तिला एवढी शाश्वती नाही की हे जर मी सांगितलं तर माझ्या बाजूने माझं कुटुंब उभं राहील, समाज उभं राहील आणि लगेच मला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करता येईल. असा मोकळेपणा, असा विश्वास आजही समाज किंवा कुटुंब तिला देऊ शकलेला नाही. म्हणून सुद्धा ती याच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरी गोष्ट, याला सगळ्यांना स्त्रीला दोष दिल्यामुळे तिला बदनामीचा प्रचंड धाक असतो. म्हणून ही गोष्ट उघड होऊच नाही आयुष्यभर, मी मरेल आणि ही गोष्ट संपून जाईल तोपर्यंत ही उघड होऊ नये अशी तिच्या मनात भावना असते. म्हणजे खऱ्या प्रकरणामध्ये जेव्हा काही प्रकरणं उघड झाली असतील तर आपण विचार करू की ज्या स्त्रिया त्या ठिकाणी फसवल्या गेल्या त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल, काय झाले असेल. मी एका चॅनलवर ऐकलं की अरे त्या सगळ्या कुटुंबियांची अत्यंत वाईट अवस्था आहे, ते वर्क फ्रॉम होम करताय, ते घराच्या बाहेर पडत नाहीत. काय भयंकर अवस्थेतून ती स्त्री जात असेल याचा जर आपण सगळ्यांनी जर विचार केला तर आपण ते इमॅजिनच करू शकत नाही की ती कशातून जात असेल. अशा कितीतरी महिला आज असतील की कदाचित त्यांचे व्हिडिओ आले नसतील, ती किती भयंकर दहशतीमध्ये जगत असेल. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे निर्भीडपणे पुढे येणं असं वातावरण तयार करायची जबाबदारी इथल्या समाज व्यवस्थेची आहे की तू दुसऱ्या क्षणी सांगू शकते की हो या ठिकाणी माझी फसवणूक झाली आहे म्हणून, किंवा ती तिथे जाणारच नाही अशी व्यवस्था निर्माण करायची जबाबदारी या समाजाने घेण्याची गरज आहे. स्त्री तिथे जाणारच नाही अशी व्यवस्था आपण कशी करावी याची जबाबदारी समाजाने आधी घ्यावी. आणि ती जर गेलीच तर ती मोकळेपणाने आपल्यावरचा अन्याय निर्भीडपणे, त्याचा तिच्या इज्जतीशी अब्रूशी जराही संबंध नाही अशी दुसरी विश्वासार्ह व्यवस्था समाजाने निर्माण करण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टींवर प्रचंड काम करण्याची गरज आहे.